लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्याने सत्ताधारी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावला होता। मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातही लागू केली। महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला। निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून योजनेसाठी आलेल्या अर्जांची शहानिशा न करता राज्यातील 2,40,00,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला। निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नोव्हेंबर पर्यंतचे 5 महिन्यांचे पैसेही जमा करण्यात आले। पण निवडणूक झाल्यावर सरकारने अपात्र असतानाही योजनेत घुसलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीची पात्रता तपासली जात असून ज्यांनी पात्र नसतानाही नियमबाह्य पद्धतीने अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतलाय अशांकडून घेतलेले पैसे परत घेतले जातील असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी जाहीर केलंय। पडताळणी सुरू झाल्याने अनेक महिला स्वतःच लेखी अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडतायत। आतापर्यंत 4,000 महिलांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती अदिती तटकर यांनी दिली। निकषाबाहेरील तक्रारी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी सुरू आहे। ज्यांच्याकडे वाहनं आहेत, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, इतर योजनांचा ज्या लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींनी लाभ परत केलाय, त्या लाडक्या प्रामाणिक बहिणींचे आभार। पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास बहिणीने ते परत करावे अशी आम्ही विनंती केल्याचं अदिती तटकर यांनी सांगितलं। अर्ज पडताळणीमध्ये आम्हाला बोगस अर्जांबाबत माहिती मिळेल। पिवळे आणि केशरी कार्डधारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही। इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे। सुरुवातीला जो शासन निर्णय जाहीर केलाय त्यानुसारच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अदिती तटकर यांनी दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत। यातील 2,47,00,000 महिला या पात्र ठरल्या असून त्यातील 2,34,00,000 बहिणींना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 5 महिने दरमहा 1,500 रुपये देण्यात आले। मात्र आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असून ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। अपात्र बहिणींनी दिलेली मते परत करणार का असा सवाल शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय। निवडणुकीपूर्वी घाईघाईने योजना आणून लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सरकार परत घेणार आहे म्हणे। मग या अपात्र ठरवलेल्या बहिणींनी दिलेली मते सत्ताधारी परत करणार आहेत का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।